आता आपण बघूयात पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात भाजपचे प्रदेश पातळीवरील अधिवेशन रविवारी होणार। अधिवेशनाला अमित शहांची उपस्थिती, राज्यातील राजकीय परिस्थितीवरही मंथन होणार। पुण्यातील प्रतिपंढरपूर मंदिरातही गर्दी, भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मोठी रांग, पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त। पुण्यातील म्हाडाच्या सैनिकांसाठी उद्या सोडत, उपमुख्यमंत्री अजित पवार, अतुल सावे कार्यक्रमाला उपस्थित राहणार। पुण्यातील नवीन टर्मिनलवरून प्रवासी घेतल्यास दंड, विमानतळ प्रशासनाची रिक्षा टॅक्सीवर 300 ते 500 रुपयांची कारवाई। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 193 केंद्र सुरू। केंद्रांमध्ये महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार। अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांची माहिती। पुण्यातील मुळशी तालुक्यात अनधिकृत पब बारवर पीएमआरडीएची कारवाई। पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर। कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला सीईटी कक्षाकडून मुदतवाढ, अर्ज भरताना अनेक अडचणी येत नसल्यामुळे 22 जुलैपर्यंत मुदतवाढ। पुणे विद्यापीठाची संलग्नता न घेताच विद्यार्थ्यांना प्रवेश, सर्व उच्च शिक्षण संस्थांना 31 जुलैपर्यंत हमीपत्र सादर करण्याचे निर्देश। कोकणाला पुढील 4 दिवसासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता।